चोरला चोरीचा मामला. फायनली केक इज हिअर ब्रो इन माय हँड. बर्थडे आहे भाईचा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता जस्ट उठलो आहे मी. आज लेट उठलो, तर 8 वाजलेत आणि हे दोघे अजून झोपलेत. आता फ्रेश वगैरे व्हायचे. फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे होतो आणि यांना दोघांना उठवतो. ट्रेनिंगला जायचे 9 वाजेपर्यंत ट्रेनिंग सेंटरला पोचायचे. तर आता फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मी मित्रांनो जस्ट आता फ्रेश वगैरे झालो. ऋषा आंघोळीला गेला आहे, सुजलला अजून झोपला आहे. तर तो उठेल आणि मग ते पण आंघोळ करून फ्रेश होऊन बघ. मी दुसऱ्या रूममध्ये जाऊन येतो, तोपर्यंत बघतो कोण फ्रेश झाला आहे कोण नाही झाला. जस्ट आम्ही आता रूममधून निघलो आणि ट्रेनिंग सेंटरला जायला चाललो आहे. आज जरा लेट झालो आहे, 2-3 मिनटं लेट आहेत. तर मित्रांनो आम्ही आता हरियाणामध्ये फिरतो जरा, बघू शकता तुम्ही. मला दाखवतो सुजल आणि मी आणि वाटते मुंबईमध्ये आलो. बघा मित्रांनो ट्रॅफिक लागली जाम आणि अडकलो इकडे जाम. अडकलं ट्रॅफिक बघून मुंबईची आठवण झाली. असं वाटतं की मुंबईमध्ये आलो आहे आम्ही. कर्नालचं मार्केट आहे मित्रांनो, तर पाहू शकतो तुम्ही कर्नालचं मार्केट. आम्ही आता इकडे चाललो आहे. मित्रांनो तुम्ही पाहिला तो आता सदर बाजार होता. तर आम्ही उद्या म्हणजे ना सॅटर्डेला किंवा संडेला येऊ तिथं. कपडे वगैरे घ्यायचे जरा, मला दाखवू आम्ही. मित्रांनो बिग बॉस पाहत होतो. बिग बॉसमध्ये काय सीन दाखवलं माहिती आहे का, जस्ट की प्रत्येकाचे गणपतीच्या घरचे फोटो पाठवलेत त्यांना आणि त्यांना दाखवत आहेत. तर ते भरपूर इमोशनल झालेत. तर काय सांगू आता, मला पण घरची जाम आठवण आली आणि गणपतीची आठवण आली. आज तर विसर्जन आहे, शेवटचा दिवस आहे. जाम आठवण येते घरची. विसर्जन होतं आज. विसर्जन दिवशी जाम मजा असते घरी आमच्या. आणि काल तर सगळी फॅमिली जमली होती. सगळ्यांना मिस करतो जाम. हे सीन पाहून आठवण आली घरच्यांची. तिकडे पोरावर टेरेसवर बसलेत, मस्ती करतात आणि हा इकडे पिक्चर बघतोय. काय आलं सांगायचा, पिक्चर बघत बसला कधीपासूनचा. तुम्हीच आता सांगा कमेंट करून 4-5 शिवाय द्या त्याला. मावशी तुम्हीच सांगा तुमचा पोरगा बघा कसं पोरांची येत नाही तर बसतो गपचूप. त्याला सांगा काहीतरी कमेंट करून की पोरांची जा मस्ती मजा कर. रूममध्येच बसतो तो. मस्त वेगळं आता फ्रेश वगैरे झालोय. सुजल इकडे पिक्चर पाहतो अजून. त्याचा मंगळवार पिक्चर का काय शोधून पिक्चर येतो. तर आता जेवायची तयारी झाली. आज जेवायला मेनूमध्ये आहे कढी चावल, छोले, चपाती आणि सलाद वगैरे असेल. पापड, ते पापड पण त्यांना तळायला सांगून डायरेक्ट भेटू. तर मित्रांनो आता आपण आलेलो आपल्या हॉटेलच्या खाली आणि विषय असा झालेला आहे की आपल्या एका भावाची आज ॲनिव्हर्सरी आहे आणि ॲनिव्हर्सरीचा आम्ही त्याला केक ऑर्डर केला. तो केक ऑर्डर केलेला घ्यायसाठी खाली गौऱ्या उभा आहे. तर मी पण आलेलो आहे खाली आता. तर प्लॅन असा झाला की त्याला सरप्राईज द्यायचा की आम्ही केक देऊन त्याला केक ऑर्डर केला आणि सरप्राईज वहिनींसाठी पण आहे. वहिनीनं आता व्हिडिओ कॉल करावा लागेल कारण की ते आता लांब असतात तिकडे त्यांच्या गावाला. केक कापून आम्ही त्यांना एक सरप्राईज देणार आहोत आणि आमची एक छोटीशी एक मैफिल बसणार आहे. त्या मैफिलमध्ये तुम्ही नक्कीच सामील व्हा. आम्ही तुम्हाला. तर मित्रांनो केक आला आपला आता, तसं तुम्ही बघू शकता. तर जाऊ त्याला सरप्राईज देऊ, केक वगैरे कापू. फायनली केक इज हिअर ब्रो इन माय हँड. तर मित्रांनो केक आणलाय, त्याला पण खाली जायला बोलवलं. आता इकडं आलाय काय, विशाल पण आलाय. तर आम्ही जाऊ. तर असतो मित्र, त्याची ॲनिव्हर्सरी असतो, त्याच्या बायकोला मिस करतो. बोल बायकोसाठी फ्लाईट. मित्रांनो खाली केक कापायला आलो होतो रिसेप्शनमध्ये. तर तो बोलतो की CCTVमध्ये मॅनेजर वगैरे बघेल, त्यामुळे बोलतो वर जाऊन कापा. मी येतो वर, तो पण येणार आहे वर. तर चला आता आमचा ॲनिव्हर्सरी आहे. तो बोलतो की लिफ्टने जायचे. तो एकच फ्लोर जायचे, नाही लिफ्टनेच जायचे. पहिल्याच बर्थडे आहे भाईचा. तर मित्रांनो पहा तुम्ही भावाच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन कसं चालू आहे. व्हिडिओ कॉल कर वहिनीला, व्हिडिओ कॉल कर. केक ॲनिव्हर्सरी आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी. अरे ॲनिव्हर्सरी आहे.
तर मित्रांनो अजून काय जेवलं गुलो नाही, आम्ही जेवायला टाइम आहे. तर जरा इथं बसलं. आमचा काय संदीप आणि सत्यजित मिस्टर इकडे चोरला चोरीचा मामला. मित्रांनो या शर्ट तुमच्या ओळखीचा असेल कदाचित ओळखीचा खूप ओळखीचा शर्ट आहे. आपला शर्ट आहे गौरव भाऊचा. माझे कपडे मगाशी सगळे धुवून टाकलेत. कपडे मला वाढले आहे आता. तू खाली बाथरूमला गेलता तेव्हा. हा मग सगळे कपडे माझे वाढले नाहीत. तर आपला झेले भाऊ आला इथे. झेले भाऊ नाही सूरज भाऊ. सूरज भाऊ पुढचं प्रोड्युशन करतोय ना. बिग बॉसच्या घरामध्ये असेल सूरज चव्हाण. बिग बॉसच्या घरामध्ये असेल सूरज चव्हाण. पण आमच्या घरामध्ये आहेत मुलगा झेले बाय दिसत थांबे. मम्मीचा व्हिडिओ कॉल आला. 1 मिनिट. ब्लॉग मध्ये मम्मीचा व्हिडिओ कॉल आलाय. मम्मीचा बघ माझी मम्मी. काको येऊ. बच्चा मेरा बाबू यार खास मी कॅमेरा ना जेल्याबाई गड्यासाठी गेले. चांगला डायलॉग मारेल. तू काय बोलतच नाही भाऊ. बोल काय डायलॉग मारायचा म्हणून नाही. डायलॉग नाही सूरजचा डायलॉग कन्नड मध्ये बोलून लावणार आहे भाऊ आपला. काय भाऊ कन्नड बोलणार आहे. मला नाही कन्नड एवढ्या बाहेर बोलणार नाही. 2-3 शब्द बोलतो आताशी. यन वाढती, कान झाडती, कानात माशी गुळगुळ करते. जोरात मन केला कांदा बिंदा वर उडून. आता जरा चालू झालं एनर्जी गेली नाही तर मग बाहेर वर करावं लागेल मला. थोड्याच वेळात थांब जरा. 5 मिनिटात आपण ब्लॉग बनवू. 6:30 वाजता सुटलो. ठीक आहे चला मित्रांनो आता थोड्या वेळात जेवून येतो आम्ही आणि मग जेवण आला ना. मित्रांनो आता जेवून आलोय आणि मिनी ब्लॉग एडिट करायला बसलेत. तर आता मिनी ब्लॉग एडिट करू. हा मोठा ब्लॉग पण एडिट करायचे. तर आम्ही एडिटिंगला बसतोय. काय घेतले रे भांडणं यांची. तुम्हाला एक सीन दाखवतो बघा. तर मित्रांनो मिनी ब्लॉग देखील एडिट झालाय आणि मोठा ब्लॉग देखील एडिट झालाय. तर आता आज जरा लवकर झोपायचं प्लॅन आहे कारण सकाळी लवकर उठावं लागतं आणि जर लेट झोपलं तर ट्रेनिंगमध्ये झोप येते. त्यामुळे आम्ही आज लवकर झोपतोय. तर चला झोपतो मी आता. आम्ही झोपतो. त्यांचं पण चालू आहे काम अजून. तर झोपतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा होता कमेंट करून नक्की सांगा आणि कसे टाईपचे ब्लॉग पाहिजेत तुम्हाला ते पण सांगा. आणि कोणावर काय प्रँक बिंक करायचं असेल तर ते कमेंट करून सांगा. मग पुढच्या ब्लॉगमध्ये त्याच्यावर नक्कीच प्रँक होणार. तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्कीच सांगा हा ब्लॉग कसा होता. तर चला बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.